नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सावंत अर्जुनला म्हणतात, क्रिमिनल काही ना काही पुरावा मागे सोडतोच. आपण इथे सगळं डिटेल तपास करू, आपल्याला काही ना काही सापडेलच असं म्हणून आता ते आतमध्ये शिरलेत. त्या गोडाऊन मध्ये जे रविराजांच्या नावावर आहे ना गोडाऊन, तिथे इकडे आता सायलीच लक्ष असतं. कल्पना ताई म्हणतात, अगं सायली, तुला किती वेळा म्हणते बेटा स्वयंपाकघरात काम करू नकोस. सायली म्हणते, आई मला आनंद होतो माझ्या हातच खाल्ल्यावर. तुमच्या चेहऱ्यावर आनंद येतो ना आई, तो आनंद बघूनच मला तृप्त झालं. यासारखं वाटतं. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो, प्रत्येक गृहिणीच मन हे स्वयंपाकघरात रमतच. तेवढ्यात आता सायली ही अस्मिता म्हणते सायलीला, अर्जुन नाही आला अजून, बराच वेळ झालाय. लगेच श्वेता डिटेल काढायचा प्रयत्न करते. बर का सायलीकडन ती म्हणते, अर्जुन सर आले नाही, त्यांना खूपच उशीर झाला ना. सायली ताई सायली म्हणते, हो उशीर झाला खरा, आज तिलाला काही कळलं नाही. बर का श्वेता पुन्हा म्हणते, मुलींचं काही कळलं काग सायली ताई. सायली म्हणते, नाही ना कळेल पण कळेल. सायली श्वेताला म्हणते, हे सूप नेऊन दे. श्वेता मनात विचार करत असते, हा अर्जुन नेमका गेलाय कुठे कळत नाहीये. सायली आता फोनवरती मेसेज करायचा प्रयत्न करत असते अर्जुनला. अर्जुन त्या जागी पोहोचलाय. अर्जुन म्हणत असतो, आपण पुन्हा एकदा इथे शोधाशोध करूयात, काही ना काही सापडेल आपल्याला. एक काम करा, तुम्ही दोघ त्या दिशेला शोधा, मी इकडे शोधतो. आता बॅच वेळ यांची शोधाशोध दाखवली आहे बर का. आणि शोधाशोध करताना आता अर्जुनला अचानकपणे येतो पेनड्राईव्ह सापडलाय. पेनड्राईव्हवर डी असं अक्षर लिहिले. अर्जुन ते निरखून बघतो. बर का अंधारात आहे ही दृश्य. काही तेवढ्यात आता प्रतापराव म्हणतात सायलीला, पुढच्या सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. प्रतापराव म्हणतात, सायली ये ना इकडे बाहेर ये आमच्या सोबत आणि इथे बसून सूप पिक की आमच्या बरोबर. अश्विन म्हणतो, वहिनी खरंच अप्रतिम झालाय सूप, वा मस्तच. तेवढ्यात प्रतिमा आत्या येतात बर का आणि त्या सांगणार असतात की अर्जुनचा फोन आला त्यांना. अर्जुनने काल विचारलं ना त्यांना श्रीनाथ बद्दल वगैरे, तो केअरटेकर तिथला. आता प्रतिमा त्या काही बोलणार. तेवढ्यात सायलीला सॉरी अस्मिता म्हणते, प्रतिमा त्या सुबक पिऊन मस्त झालाय, म्हणजे श्वेताला अजूनही माहिती मिळाली नाही असं त्यांनी बासवल इथे या सगळ्या सीन मध्ये. तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात, सायली तू ये बरं इकडे बैस. बरं सायलीला कल्पनाताईंनी तिथे बसवलं खुर्चीवर आणि म्हणतात, ए प्रतिमा, आपण तुझ्या मुलीला दोघी मिळून सूप भरूयात, म्हणजे आपल्या नातवंडांना दोन्ही आज्याच प्रेम मिळेल. लगेच प्रतिमा त्या म्हणतात, हो चालेल ना. आता कल्पनाताई आणि प्रतिमा त्या दोघीही सायलीला सूप भरवतात. बॅच वेळ प्रतापराव म्हणतात, वा सोहळा दृष्ट लागण्यासारखा आहे बरं का मंडळी. आजच्या एपिसोडन त्यांनी एक नॉर्मल सा दाखवलाय, असं खूप काही हॅपनिंग घडलेलं नाहीये, पण ओके चांगला होता आजचा एपिसोड. सायली आता जरा भावुक होते आणि सायलीपेक्षाही जास्ती प्रतिमा आणि कल्पनात ताईन रडायलाच लागतात. मग अचानक ते सायलीच्या लक्षात येतं. ती म्हणते, काय झालं, तुम्हा दोघींच्या डोळ्यात पाणी का आलंय बेटा, तू ना खूप धीराची आहेस. कसंग या सगळ्या गोष्टीला सामोरी गेली असशील. या कल्पना ताई पण म्हणतात, हो ना सायली, अगं तू जेलमध्ये होतीस तेव्हा आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता, पण आता ना तुला अजिबात कुठलाच त्रास होता कामाने. तुझ्या आयुष्यात आता फक्त आनंदच असायला हवा. प्रतापराव म्हणतात, हो ना, पण सायलीने त्यासाठी तब्येतीची काळजी घ्यायला हवी. सायली तू एक काम कर, तू तो योगा आणि मेडिटेशनचा क्लास जॉईन कर बरं, आणि रोज माझ्याबरोबर उठून मॉर्निंग वॉकला ये बरं. अस्मिता म्हणते, हो बाबा. सायली म्हणजे तुझ्या नादाने डॅडचा वॉक होईल. सगळे जण स्माईल करतात. कल्पना ताई म्हणतात, सायली आपण मंदिरात जाऊया बाई. आता अश्विन मध्येच म्हणतो, सायली वहिनी तुम्ही नंतर हे सगळ्या गोष्टी करा बर का, मी अपॉइंटमेंट घेतली तुमच्या दोघांसाठी सोनोग्राफीची. उद्या तुम्ही दोघेजण सोनोग्राफी सेंटरला जा आणि ती सोनोग्राफी करून या, मी दादाला पण सांगतो. आता तेवढे श्वेता येते बर का जवळ. सायली फोनमध्ये काय करते हे बघत असते. श्वेता सायली
मध्ये अर्जुनला मेसेज करत असते. श्वेताला वाटतं तिला काही ना काही दिसेलच. आता यांच्या घरी हेर पेरलेला आहे ना मंडळी. श्वेता नावाचा आपल्याला असं वाटतंय की ही साक्षी आहे आणि ही साक्षी असणार आहे कदाचित तरी, कारण असं दिसतंय खरी सगळं तिच्या लक्षणावरून. काल बॅच प्रेक्षकांचा प्रश्न मस्त होता, बर का साक्षीला कधीपासून स्वयंपाक करता यायला लागला मालिकेत. कधी काही होऊ शकत प्रेक्षकांनो, त्यामुळे जास्ती विचार करायचाच नाही. तर असो, आता अर्जुनने तो पेनड्राईव्ह सावंत आणि चैतन्याला दाखवलाय. चैतन्य म्हणतो, हे काय आहे रे? अरे हे कुठे मिळाल तुला? अर्जुन म्हणतो, अरे आतल्या रूममध्ये होतं. आय एम व्हेरी शुअर हेतन आपल्याला काही ना काही माहिती नक्की मिळेल. आता हे सावंत बघतात. डीडी का लिहिल असेल या पेनड्राईव्हवर? असं कस इनिशियल लिहिल इथे त्यावर? अर्जुन म्हणतो हो नाडी, हे अक्षर का असाव या पेनड्राईव्हवर? सुरेशच्या सांगितल्याप्रमाणे जो कोणी माणूस सायलीचा साथीदार आहे ते म्हणतात त्याचं नाव तर टोनी होतं. मग टी अक्षर असायला हवं होतं ना? मग डी का काय असेल? बर ही भानगड. चैतन्य म्हणतो, काय असेल रे या पेनड्राईव्हमध्ये? अर्जुन आता तो पेनड्राईव्ह इन्स्पेक्टर सावंत कडे देत म्हणतो, यात काही इन्फॉर्मेशन मिळते का ते बघा. अर्जुन म्हणतो, तू त्या माणसाला फोन लावला का, त्या केअरटेकरला? चैतन्य म्हणतो, अरे मी फोन लावतोय पण तो उचलत नाहीये अजून. सावंत म्हणतो, चला सर मी या पेनड्राईव्हमध्ये काय आहे ते बघतोच. आता हे सगळे जण तिथून निघाले त्या गोडाऊनवरून आणि पुन्हा सुभेदारांचा सीन दाखवलाय. कल्पनात ताई म्हणतात, सायली मी तुझ्या करताना गर्भसंस्काराच पुस्तक आणलं बघ बेटा. आता ते गर्भसंस्काराच पुस्तक सायली हातात घेते, पण तिचं काही अजून लक्ष लागत नाहीये कारण अर्जुन अजून घरी आलेला नाहीये ना. सायली सारखं दरवाजाकडे बघत असते बर का, अर्जुनची वाट बघत असते आणि ते वाट बघता बघता तिच खाली लक्ष जात नाही आणि ती एकदम पडायला येते. ते टेबलला तिच्या पाय लागतो आणि ती अशी सोफ्यावर थोडी पडत असते. म्हणजे काय म्हणू आता, तिच्या तोल जात असतो. तेवढ्यात अस्मिता तिला सावरते आणि म्हणते, अग सायली, अग लक्ष कुठे तुझ? आणि सायलीला आता थोडसही काही त्रास झाला की यांच सगळ्यांच मन असं कसं तरी होत असं त्यांनी फील करवल. आपल्याला कल्पना म्हणतात, ताई बाई सायली चक्कर आली का? सायली म्हणते, नाही आई काही नाही झालं. कल्पना ताई पटकन तिला पाणी वगैरे देतात. खूपच काळजी घेताय तिची असं त्यांनी दाखवलेय आपल्याला. सायलीच काही लक्ष नसं. आता पाणी पिता पिता तिच्या हातातन ग्लासही खाली पडतो. कल्पना म्हणतात, अगं सायली काय झालं? लक्ष कुठे तुझं? प्रतिमा आत्या म्हणतात, सायली तुझ्या डोक्यात काय चाललं सांग बरं. सायली म्हणते, आई माझं ना कशातच मन लागत नाहीये बघ, उगाच विचार करते. यांचा मेसेज पण आला नाहीये मगासपासून बघ ना. कल्पनाताई म्हणतात, सायली मला माहिती आहे त्या मुलींसाठी तुझा जीव तुटतोय, पण आता ना तुला फक्त तुझ्या बाळाचा विचार करायला हवा. आता इकडे चैतन्य फोन लावत असतो त्या केअरटेकरला, तो काही उचलत नसतो. अर्जुन म्हणतो, तू सारखा फोन ट्राय करत राहा त्याला. आता तेवढ्यात अर्जुनला सायलीचा मेसेज आलाय. अर्जुन तिला रिप्लाय करतो, घरीच येतो मी, घरी आल्यावर बोलू. आणि चैतन्य म्हणतो, काय रे कोणाला मेसेज करतोयस? अर्जुन म्हणतो, तुझी वहिनी, तिला काही चैन पडत नाही ना? तिला काय सापडले काय नाही हे सगळं सांगावं लागेल. चल आपण रस्त्यात बोलूयात आणि चल निघूयात. चैतन्य असं म्हणून अर्जुन आता निघालाय आणि इकडे सायलीला आता अर्जुनचा मेसेज रिसीव्ह झालाय. सायली सांगते, मग आई यांचा मेसेज आलाय, हे घरीच येतात. प्रतापराव म्हणतात, चला तुझं टेन्शन जरा हलकं झालं तर. सायली आता ही श्वेता मनात विचार करताना दाखवली आहे. श्वेता विचार करते, चला सायली रिलॅक्सच दिसते, म्हणजे अर्जुनच्या हाती काहीतरी लागलं असेल का? पण आता या सायलीकडे कसा विषय काढू? तेवढ्यात गौरा येते आणि सायलीला म्हणते, सायली ताई बघ मी किती छान चित्र काढलंय. ही मी आहे, ही तू आहे आणि हे तुझं बाळ आहे. अस्मिता म्हणते, वा किती छान चित्र काढलंस गौरी बेटा, सुंदरच. सायली पण तिला जवळ घेते, तिची पापी घेते आणि म्हणते, सुंदर चित्र काढलंस. अस्मिता म्हणते, सायली
तुला किती लळा आहे. या दोघांच्या मला आठवतेय की माझ्या डिलिव्हरीनंतर मला तर हे सगळं खूप डिफिकल्ट जायचं ग. हे सगळं माझं मलाच माहिती. पण तुला ना त्रास नाही होणार बघ. आता सायली म्हणते, प्रत्येक आईला आपापलं मूल सांभाळणं जमत असेल ना. आधीच अस्मिता आणि आता गौरीचे ती लाड करते म्हणजे सायलीला आधीच प्रॅक्टिस आहे ना लहान मुलांना सांभाळायची. अशा अर्थाने अस्मिता बोलली असावी. आता श्वेता मध्येच म्हणते, सायली ताई अगं तुझ्या जेवणाची वेळ झाली आहे बघ. तू जेवायला बसतेस का? अर्जुन सरांची वाट नको बघू, तू जेवून घे. प्रतापराव म्हणता, हो बरं सायली तू अर्जुनची वाट बघू नकोस. चल बर बाई जेवायला. मग प्रतिमार्त्या पण म्हणतात, हो सायली चल तुझे टाईम टेबल नको चुकवस. सायली म्हणते, अगं आई थांब ना, मला यांच्याबरोबर जेवायचं म्हणजे तसं मी यांची वाट बघते. त्यांच्यासोबत मला जायचं पण होतं. मुलींबद्दल काही कळत नाही ना, तर माझं नाही लक्ष लागणार कशात. मुलींच्या बाबतीत काही बरं वाईट झालं नसेल ना हा विचार पण मला स्वस्थ बसू देत नाहीये. कल्पनाई म्हणतात, सायली आता पुन्हा तो विषय काढू नकोस बरं. आणि तू घराबाहेर नाही जायचं म्हणजे नाही जायचं. आता प्रत्येक बाबतीत आमचंच ऐकायचंय. तू चल. श्वेता पाड बरं हिला. सायली आता तिचं काही मन रमे नाही. या सगळ्या तिने एक्सप्लेनेशन छान दिलं बर का मंडळी. म्हणजे तिला जायचं आहे ना त्या मुलींना शोधायला. त्या बाबतीत आता इकडे राकेश आणि तो सचिन दोघांचा सीन दाखवलाय. सचिनने सगळ्या घरात पेनड्राईव्ह सापडला पण तो काही त्याला सापडत नाहीये. पेनड्राईव्ह हरवलाय आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये लोकेशन आहे. लोकेशन कसं काय कोणी टाकू शकत बर. पेनड्राईव्ह मध्ये जरा गडबडच आहे. नेमकं काय भानगड आहे ते काय आपल्याला कळलं नाही. बाबा आज तेवढ्यात सचिनला त्या टोनी नावाच या इसमाचा फोन आलाय. त्या टोनीचा चेहरा दाखवलाय बर का. आज प्रेक्षकांनो तो टोनी सचिनला फोन करतो आणि म्हणतो, सचिन तुम्हाला तासाभरात भेटणार होता काय झालं? त्याचं सचिन म्हणतो, अरे हो रे बाबा टोनी मी येणार आहे. तू थोडासा थांब, थोडा उशीर होईल. मला टोनी म्हणतो, मला ऑलरेडी बराच उशीर झालेला आहे आणि या असल्याला उशीर केलेला मला आवडत नाही बर का. एवढंच तो बोलतो आणि फोन कट करतो. सचिनला आता टेन्शन आलंय. राकेश म्हणतो, ए बाबा ये सचिन तो पेनड्राईव्ह शोध, तो टोनी जीव घेईल आपला. अरे अस कसा तो पेनड्राईव्ह सापडत नाहीये. सचिन म्हणतो, काय रे राकेश मूर्खासारखे प्रश्न विचारतोयस? एखादी वस्तू हरवल्यावर नाही सापडत तस नाही सापडत पेनड्राईव्ह. आता मी काय करू? तो सापडत नाही. तर तेवढ्यात प्रियाचा फोन आलाय राकेशला. राकेश प्रियाचा फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, हॅलो प्रिया ऐक ना, जरा बिझी आहोत, नंतर फोन कर लगेच. सचिन म्हणतो, थांब रे बाबा राकेश मला बोलू दे तिच्याशी. आणि तो फोन स्पीकरवर टाकतो. सचिन प्रिया म्हणते, हॅलो बोल. सचिन अरे काय आहे? अरे सचिन त्या श्वेताने काही सांगितलं का? अरे काय झालं पुढे सगळं? सचिन म्हणतो, थांब रिया तू पॅनिक नको होस. प्रिया म्हणत असते, त्या मुलींना शोधतील बर का ते आपण अडकू. तू काही केलेस की नाही? पुढे सचिन म्हणतो, अगं प्रिया एवढं सोपं नाहीये त्या पोरींना शोधणं. आणि सायली अर्जुन सध्या काय शोधताय हे समजून घेण्यापेक्षा मी काय शोधतोय ना ते महत्वाचं आहे. प्रिया म्हणते, तुम्ही काय शोधताय आता? सचिन म्हणतो, अगं ते जरा ते पेनड्राईव्ह तो सापडत नाहीये माझा. मग प्रिया म्हणते, कसला पेनड्राईव्ह? सचिन म्हणतो, आपण मुलींना जिथे ठेवलं होतं ना त्या जागेचे GPS कोऑर्डिनेट आहे आणि काही महत्वाचे कॉन्टॅक्ट. मला असं वाटलं होतं की फोनमध्ये सेव्ह नाही, पेनड्राईव्ह मध्ये सेव्ह करू म्हणून मी तिथे सेव्ह केलं होतं. आता राकेश म्हणतो, अरे पेनड्राईव्ह मिळत नाही आता त्यामुळे. आणि त्या टोनी सोबतची मीटिंग पण कॅन्सल होती आता आणि तो भडकलाय. टोनी प्रिया म्हणते, कळते का सचिन तुला? तू एवढी मोठी माती कशी काय खाल्लीस? तू पेनड्राईव्ह कस काय हरवू शकतोस? सचिन म्हणतो, अरे यार प्रिया मला आठवतं चांगलं, मी कुठेतरी तो नीट ठेवला होता ड्रॉवरमध्ये का कुठे, पण एखाद्या वेळेला दुसरी तिसरीकडे कुठे गेला असावा यार. राकेश म्हणतो, त्याला कुठे ठेवलाय पेनड्राईव्ह ते पण लक्षात नाही
आणि आठवत नाहीये. आणि तुम्ही लोक सतत मला बिंडोक म्हणता, यार काय यार सचिन, तो पेनड्राईव्ह निदान पासवर्ड एंट्री आहे का? म्हणजे त्या पेनड्राईव्हला सुरू करण्यापूर्वी पासवर्ड टाकलेला आहे का, असं राकेश विचारतो. सचिनला सचिन म्हणतो, बाबा मूर्ख नाहीये मी. प्रिया म्हणते, मूर्खपणा तू केलास सचिन, त्याला ओरडू नकोस ठीक आहे, पण त्यातला डेटा तर पटकन कोणाला मिळणार नाही ना. सचिन म्हणतो, अरे ते काही झालं तर तो पेनड्राईव्ह भेटायला हवा कुठे असेल. कुठे यार तो पेनड्राईव्ह. आता यांना टेन्शन आले या पेनड्राईव्हच्या. तो आता सायली म्हणते, आई मी जर त्यांना बाहेर पडून शोधलं नाही तर माझं मन मला खाईल नका. नाही आई मला अडवू नका, मी हवं तर तुमच्या समोर हात जोडते. कल्पनात ताई म्हणतात, बाई हातबीत नको जोडूस बरसायली. आणि अर्जुन तुला आधीच सांगून ठेवते मी, हे बघ सायलीच्या तब्येतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा मला चालणार नाहीये. अर्जुन म्हणतो, मम्मा डोंट वरी, मी तिच्या सोबत असेल कायम आणि तिची काळजी घेत राहील. कल्पनाताई म्हणतात, सायली आधी उद्या सोनोग्राफी करायला जायचं आणि मग बघू बाहेर पडताना काय करायचं ते. कल्पनात ताईंनी तिला काही प्रॉपर उत्तर दिलेलं नाहीये. मग तेवढ्यात श्वेता म्हणते, बघा ना अर्जुन सर तुम्ही आला नाहीत म्हणून सायलीताई पण जेवली नाही. किती उशीर झाला सर तुम्हाला, तुम्ही कुठे गेला होतात. आता अर्जुन काही सांगणार तेवढ्यात प्रतिमा म्हणतात, अरे अर्जुन ब्री आठवण झाली का रे, मगाशी तुला श्रीनाथचा नंबर दिला त्याच्याशी काही बोलणं झालं का तुझं. अर्जुन म्हणतो, नाही अग आत्या अजून काही बोलणं नाही झालं. प्रतापराव म्हणतात, हा श्रीनाथ कोण आहे आणि तू कशाला त्याचा नंबर दिलास अर्जुनला. प्रतिमा त्या म्हणतात, अरे प्रताप तुला मगाशीच मी सगळं सांगणार होते पण तुला कोणाचा तरी फोन आला म्हणून राहून गेलं सांगायचं. मग सायली पण म्हणते, कोण आहे हा श्रीनाथ. श्वेता मनात विचार करत असते, सांग रे बाबा आता तरी काहीतरी सांग, मला काहीतरी क्लू मिळू दे. श्वेताच्या कानावर काही अजून पडलेलं नाहीये बर का. अर्जुन म्हणतो, सायली मी तुला सगळं सांगतो, तू आधी जेवायला चल बरं, आरामशीर जेव मग मी तुला सगळं सांगतो. चल. आता हे सगळेचे सगळे जेवायला गेले आणि श्वेताला काहीच माहिती मिळाली नाही असं त्यांनी सीन रंगवलाय. आता इकडे हा राकेश आणि सचिन हे शेवटचे सीन आता आपण बघत आहोत. आता राकेश टोनीशी बोलतो बहुतेक फोनवर आणि सचिनला म्हणतो, अरे सचिन त्या टोनीने ना तो पेनड्राईव्ह पाहिलाच नाहीये. महिप्त चिडतो सचिनवर आणि म्हणतो, काय रे दीक्षित एवढी महत्वाची गोष्ट कशी काय हरवली रे तू. सचिन म्हणतो, अण्णा मी तेच सांगतोय, मी कुठेतरी तो पेनड्राईव्ह व्यवस्थित ठेवला होता, नेमकं मला आता आठवत नाहीये. महिप्त म्हणतो, व्यवस्थित ठेवला होता तुला आता आठवत नाहीये तर त्या व्यवस्थित ठेवायला काय आग लावतो का. तेवढ्यात आता सचिनला त्या सुरेशचा फोन येतो. महिप्त म्हणतो, स्पीकरवर फोन ठेव. सुरेश म्हणतो, सचिन सर तुमच्या पेनड्राईव्ह ना सायलीच्या नावावरची ती जागा आहे ना तिथे तर नाही ना राहिला. मग सचिन म्हणतो, अरे एक मिनिट, म्हणजे तुला आणि सोनलला जिथे बांधून ठेवलं होत त्या ठिकाणी का. अरे हो रे माझ्या लक्षातच नाही आलं. सुरेश असू शकतं कारण मी टोनीला GPS कॉन्टॅक्ट दाखवायला आलो तेव्हा तिथेच ठेवला होता पेनड्राईव्ह लगेच. सुरेश म्हणतो, हो सर मी पण पाहिला होता तो पेनड्राईव्ह तेव्हा तिथे. सचिन म्हणतो, अरे यार मी कसं काय विसरलो माहित नाही पण मला असं वाटतं तिथेच असावा तो पेनड्राईव्ह. बघतो रे मी तिकडे जाऊन बघतो असं म्हणून याने फोन ठेवला आणि राकेशला म्हणतो, सचिन चल रे आपण सोनलला ठेवलं होत ना किडनप करून तिथे जाऊयात. राकेश आणि सचिन निघणार तेवढ्यात आता महिप्त त्यांना अडवतो बरं का आणि मोलाचा सल्ला देतो. महिप्त म्हणतो, थांब दीक्षित थांब. नाही बरं नाही रे सचिन नाही. अरे गुन्ह्याच्या ठिकाणी पुन्हा गुन्हेगारांना जाणं ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात घातक चूक असते, लक्षात ठेव. तू माझ्याकडून काहीच शिकल नाही. सचिन म्हणतो, अण्णा पण तो पेनड्राईव्ह तिथे शोधायला जावंच लागलं ना. प्लीज मी घेतो सगळं सांभाळून, तुम्ही काळजी करू नका. राकेश म्हणतो, मी आहे ना अण्णा नका काळजी करू. महिप्त म्हणतो, बाबा तू आहे ना म्हणूनच जास्ती काळजी आहे आणि तू जास्ती
तुझं डोक चालवू नको राकेश, बस गप तिथे जा. 113% तिथे पोलीस असणार आहे बरं का. आधी त्या पोलिसांना तिथून घालवा आणि मग त्या जागेत पाय ठेवा, कळलं का. चला जा. आता राकेश आणि सचिन निघालेत. महिपतला पण टेन्शन आल आता की या सगळ्यामध्ये त्याचं नाव गोल जाऊ नये म्हणून. असो आता सायली आणि अर्जुनचा सीन दाखवला आणि हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. अर्जुनने सायलीला मोबाईलमध्ये पेनड्राईव्हचा फोटो दाखवला. सायलीने तो फोटो पाहिला. अर्जुन म्हणतो या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काहीतरी महत्त्वाचा असेल, म्हणजे सोनलच्या कुठल्यातरी म्हणजे गोष्टीशी कनेक्टेड असावं, नाही तर त्या जागेवर नसताच हा पेनड्राईव्ह. सायली म्हणते हो ना, यातली सगळी माहिती मिळाली तर बरं होईल. अर्जुन म्हणतो आय होप सो, लवकरच माहिती मिळेल आपल्याला. आणि आता सायली थोडासा विचार करते आणि म्हणते पण त्या पेनड्राईव्हवर DS अक्षर का असेल, म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या लोकांची नाव पुढे आली आहे त्यावरून कोणाचं आडनाव D वरून वगैरे असेल असावं का. अर्जुन म्हणतो नाही, सुरेश आडनाव तर कदम आहे आणि सुरेश ID प्रूफ चेक केला आपण. टोनीच आडनाव आपल्याला माहिती नाहीये, कदाचित त्याच आडनाव असू शकतं. सायली म्हणते कदाचित त्या टोनीच आडनाव असू शकतं D वरण, किंवा या सगळ्या तिसरी व्यक्ती इव असेल तर. अर्जुन म्हणतो हा खूप मोठा प्लन आहे सायली, आणि यात खूप माणसं इव्हॉल्व असू शकतात. सायली म्हणते माझ्या मनातून सतत प्रश्न येतात. बघा सुरेश आणि टोनीचा माझा काही संबंध नाहीये, तरी त्यांनी माझं नाव यात व्यवस्थित गोवले. पण मग या प्रश्नाचं उत्तर तिसरी व्यक्ती असं असू शकेल काय. सायली आता अर्जुनकडे बघते आणि आजचा एपिसोड इथेच समाप्त होतो. म्हणजे या सगळ्या प्रकरणात कोणी तिसरी व्यक्ती असू शकते का अशी शंका सायली अर्जुनला आली. आता ही तिसरी व्यक्ती D वर्ण कोण असेल बरं मंडळी, म्हणजे नेमकं मला काही कळेना काय भानगड झाली आहे. आजचा एपिसोड थोडा कन्फ्युजिंग होता नाही, पण चला आता कळेलच आपल्याला की नेमकं D वर्ण ही कुठली व्यक्ती आहे आणि कोण आहे तिसरी व्यक्ती. इव तस आपल्याला माहितीच सगळे कोण कोण इव आहे ते. पण आता इथे आजचा एपिसोड संपला. आता पुढचा प्रोमो बघा. प्रिया आता श्वेताला कॉल करून विचारते तुला काही माहिती मिळाली आहे का. श्वेता म्हणत असता अग मी प्रयत्न करते. मग प्रिया तिला सांगते तू आता डायरेक्ट अर्जुन सालीच्या खोलीतल आणि तिथे शोधाशोध कर. इकडे अर्जुन सायली सोनोग्राफीसाठी आलेले असताना सोनोग्राफीचे रिपोर्ट चेक करतात नंतर, आणि त्यात अर्जुनला ते बाळाचे गाल नाक कान असं सगळं दिसतंय बर का. आणि तो सायलीला सगळं अगदी उत्सुकतेने सांगतोय बघ ना सायली, हे आपल्या बाळाचे गाल आहेत, हे कान आहे, हे नाक आहे. आणि सायली स्माईल करत असते त्याच्याकडे बघून. इकडे श्वेता अर्जुन सायलीच्या खोलीत जाते आणि तिला सायलीची केस फाईल सापडते आणि तिला आनंद होतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.